श्री स्वामी समर्थ. तुम्ही आयुष्यात शांती, समाधान आणि स्वामींची कृपा शोधत आहात का? तर आजपासून स्वामी प्रकट दिनापर्यंत दररोज ऐका श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय. हे 21 दिवस मनापासून ऐकले तर नक्कीच जीवनात सकारात्मक बदल जाणवेल. आजचा पहिला अध्याय स्वामीच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला. भक्तिभावाने श्रवण करा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वादित्य गगनसदृश्य तत्त्वमस्यादिलक्षम एकनित्य विमलमंच सर्वादिसाक्षीभूत भावादित्य त्रिगुणरहित सद्गुरु तन्मामी. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवंदन कंठाटोपीच माला दंडकमंडलुधर कटाकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी सती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकुमर दत्तात्रेय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगा अवतार घेणे नानाविध नेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतेसे अवतार प्रत्यक्ष झोका अतिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामीराजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सौदगीत राहती. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या जरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी चाहली. श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयाचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरदप्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ
पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे, घेतली काही द्यावया मान सुज्ञाही, अन्मान काही न करावा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदर हे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. आजचा अध्याय पहिला येथे पूर्ण झाला. उद्या अध्याय दुसरा ऐकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.